गारपिटीचा फटका हा मुक्या प्राण्यांना देखील बसतोय। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर इथं मंगळवारी रात्री तुफान गारपीट झाली आणि या गारपिटीमुळे 300 पोपटांचा दुर्दैवी मृत्यू झाला। परिसरात असलेल्या शिव मंदिराजवळ गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती आहे। मात्र मंगळवारी झालेल्या तुफान गारपिटीमुळे या झाडांवरील बहुतांश पोपट जखमी झाले। यापैकी 300 पोपटांचा दुर्दैवी अंत झाला आहे। राज्यात एकीकडे गारपिटीने आतापर्यंत 5 जणांचा बळी गेलेला आहे तर 4 जण जखमी झालेत। गारपिटीचा तडाखा पिकांसोबतच पक्ष्यांना देखील बसला। काटोल तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीत झाडांवर बसलेल्या बगळ्यांचा बळी गेला। झिलपा गावामध्ये अचानक झालेल्या गारपिटीत झाडांवर बसलेले सुमारे 60 बगळे मृत्युमुखी पडले। पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी बगळ्यांना वाचवण्यासाठी आग पेटवली। टायर जाळून या बगळ्यांना ऊब देण्यात आली आणि त्यामुळे सुमारे 100 बगळ्यांचे प्राण वाचले। गोंदिया जिल्ह्यातल्या गोरगाव तालुक्यात मंगळवारी रात्री गारांचा पाऊस पडला। तालुक्यातल्या कुराडी, खाडीपार, मंगेझरी या गावामध्ये गारपीट झाली। गारपिटीमुळे गावातल्या अनेक घरांचं नुकसान झालं तर पिकाचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातल्या नुकसानीची स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि या नुकसानीची पाहणी करावी यासाठी आज काटोलच्या उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना त्वरित मदतीची मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। 3 वर्षांपूर्वी गारपीट होऊन मोठं नुकसान झालं होतं, त्यावेळी आघाडी सरकारनं तात्काळ मदत केल्याचं त्यांनी सांगितलंय। शेतकरी त्याच्या निमित्ताने अतिशय हवालदिल झालेला आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्यांशी जर मुख्यमंत्र्यांची नाळ जुळली असेल तर त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या या भागामध्ये भेट द्यावी, सरकारचं शेतकऱ्यांचं सांत्वन करावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ स्वरूपी मुबलक असा दिलासा सरकारच्या वतीने तातडीने जाहीर करावा, किंबहुना त्यांच्या खिशात पडेल अशा प्रकारची सोय करावी। अन्यथा 1 वाजल्यापासून आशिष देशमुख या संपूर्ण विदर्भातल्या हजारो शेतकऱ्यांसह एसडीओ कार्यालय काटोल येथे धरणे आंदोलनात बसणार आहे। संत्र्यापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, गव्हापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, त्यांना तुरी आहेत, त्याच्यामुळे मोठ्या नुकसान झालं आहे। लवकरात लवकर सरकारने सर्वेक्षणाचं केलं पाहिजे, सर्वे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे। शेतकरी अतिशय अडचणीत आहे। तुम्हाला माहिती आहे कापसाच्या बाबतीत, बोंडअळीच्या बाबतीत आताच मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्याच्यामुळे सरकारने पॅकेज जाहीर केलं पण अजून काही त्याचे वाटप पुढे झालं नाही। त्यामध्ये काही तालुके तर वगळलेत, काटोल तालुका वगळला, नरखेड तालुका वगळला। आता आम्ही 16 तारखेला काटोलला आंदोलन घेऊन झालं की बोंडअळीचं फेर संरक्षण झालं पाहिजे म्हणून। त्याच्यामुळे सरकारने एकदा आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही काहीतरी मदत करू, फक्त ही घोषणा पोकळ ठरू नये। गेल्या 2 दिवसांमध्ये विदर्भ तसंच मराठवाड्याला गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलं। या आसमानी संकटावर अँटी हेल गन म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्यानं मात करणं शक्य आहे आणि ही एक विशिष्ट प्रकारची तोफ आहे जी ढगांमधल्या गारांवर तीव्र हवेचा मारा करते आणि त्याचा परिणाम म्हणून 2 किलोमीटर उंचीवरील ढगामध्ये गारांचा चुरा होतो। वादळी पावसासोबत हा चुरा जमिनीवर कोसळला तरीही पिकांचं फारसं नुकसान होत नाही। हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदांचं संरक्षण करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात शेलसूर शिवारातल्या शेतात एका अस्वलानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये शेतात काम करत असलेल्या सरुबाई चव्हाण जखमी झाल्या। दुपारी शेतात काम करत असताना 4:30च्या सुमारास एका अस्वलानं सरुबाई चव्हाण यांच्यावर पाठीमागून हल्ला केला आणि यावेळी सरुबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्या शेतातल्या शेतकऱ्यांनी तसंच मेंढपाळांनी अस्वलाला हुसकावून लावलं आणि तातडीनं सरुबाईंना दवाखान्यात नेण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी गणेश टेकाळे यांनी वनपाल राहुल चव्हाण यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि उपचारासाठी सरुबाई चव्हाण यांना तात्काळ 5,000 रुपयांची मदत केली। ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचं निधन झालं। पवईमधल्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 77 वर्षांचे होते।
30 जानेवारीला त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मुझफ्फर हुसेन हे इस्लामिक जगतात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करणारे विचारवंत होते. अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांनी या विषयांवर स्तंभलेखन केलंय. केंद्र सरकारच्या उर्दू अकादमीचे ते अध्यक्ष होते. 4 महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत पदाचा राजीनामा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. विक्रोळी पार्कसाईटमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचं निधन झालंय. हृदयविकाराचा झटका आल्यानं खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, पण मध्यरात्री 1:30 वाजता त्यांचं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड असा परिवार आहे. खेदाची बाब म्हणजे आज त्यांचा वाढदिवस साजरा होणार होता. मिरज मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून आलेले धत्तुरे हे स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होते. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर ते आवाज उठवत होते. वेळ प्रसंगी ते रस्त्यावरही उतरले. शालेय मुलांसाठी अवांतर वाचनासंदर्भात सरकारने शिफारस केलेल्या काही पुस्तकांमधल्या मजकुराविषयी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवलाय. 4थीच्या मुलांसाठी शिफारस करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये अश्लील मजकूर असल्यानं त्यामागे सरकारचा उद्देश नेमका काय आहे असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. किती या सरकारच्या बौद्धिक दिवाळखोरीचं याची उत्तम उदाहरण आहे. आणि आता मुलांचं ज्ञान साधना वाढवण्याकरता झालेलं आहे. म्हणजे आता एका बाजूला रामभाऊ माळगी प्रबोधिनीचं काम सुरू झालं. या पुस्तकामध्ये खरं पूर्वी पौराणिक आणि धार्मिक कथांचा भर होता. आता इतिहासाचा भर होता. आता हे बदलून सरकार आता या नवीन संस्कार म्हणजे विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्यात सरकारचा प्रयत्न दिसतो का, हा खरा प्रश्न आहे. महाशिवरात्रीची सुट्टी असताना देखील काल नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी पंचवटी परिसराचा दौरा केला. रामकुंड, तपोवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा खपवून घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. गेल्या 2 दिवसांमध्ये मुंढेंनी 6 पालिका कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्याची माहिती दिली. यामध्ये पाणी पुरवठा आणि आस्थापनाचे 2 कर्मचारी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 4 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे हजर होताच त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचललाय. मनपा कार्यालयातून देवदेवतांचे फोटो हटवण्यात आलेत. मात्र एका कलाकारानं थेट नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच भगवान शंकर आणि नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची रांगोळी काढत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनपा कार्यालयामध्ये जवळपास 6 ते 7 महिन्यांपासून बिलं पास होत नाहीयेत आणि ते मंजूर व्हावी यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत असं या कलाकारानं झी मीडियाशी बोलताना सांगितलं. घरगुती वादातून सासऱ्यानं सून आणि 2 लहान नातवंडांवर हल्ला केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मल्हारपेठ इथे ही घटना घडली आहे. सून आणि नातवंड गंभीर जखमी झाली आहेत. शुभांगी सातपुते असं सुनेचं नाव असून मयुरेश आणि मनीषा अशी नातवंडांची नाव आहेत. जखमींवर कोल्हापुरातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभांगी यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय. सकाळी सुनेबरोबर झालेल्या वादातून सासऱ्यानं धारधार शस्त्रानं सून आणि नातवंडांवर हल्ला केल्याचं समोर आलंय. रत्नागिरीतल्या ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी आरोग्य सहसंचालकांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले. ज्ञानदा पोळेकर यांचा पावसकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी स्वतः दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. 8 दिवसांमध्ये समितीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. बालमाता मृत्यू समितीच्या माध्यमातून सुद्धा चौकशी केली जाणार आहे. चौकशीत रुग्णालयात दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलंय. अपहरण करण्यात आलेल्या 8 महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या दर्ग्याजवळून लक्ष्मी आणि गेनसिद्ध चाबुकस्वार यांचे बाळ 5 फेब्रुवारीला पळवण्यात आलं होतं. रंजना जगन्नाथ पांचाळ उर्फ अनुष्का रवींद्र रणपिसे या महिलेला अटक करून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी आपल्याला सीबीआयचं सहकार्य मिळत नसल्याची उद्विग्नता मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी सुनावणी दरम्यान व्यक्त केली। या प्रकरणात अनेक साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे आणि हा प्रकार गंभीर असून साक्षीदारांना संरक्षण देणं हे सीबीआयचं काम आहे, अशा शब्दांमध्ये न्यायमूर्तींनी सीबीआयला सुनावलं। सीबीआय मुखदर्शक बनून अशा प्रकारे गोष्टी फक्त पाहत असेल तर योग्य नाही, असंही हायकोर्टानं म्हटलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होते आणि एअरपोर्टच्या जवळ पंचतारांकित हॉटेल असणं सुद्धा गरजेचं आहे। मात्र नवी मुंबईमध्ये एअरपोर्टचं काम वेगात सुरू असलं तरी दुसरीकडे पंचतारांकित हॉटेल उभारण्याचं काम मात्र ठप्प आहे। सरकारच्या आर्थिक धोरणांच्या बदलाचा फटका सिडकोला बसलाय। सिडकोनं या पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकांची एक बैठक घेतली, मात्र हॉटेल व्यावसायिक पुढे सरसावत नाहीये। नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कामं देताना सिडको दुजाभाव करत असल्याचा आरोप केला जातोय। पारगाव ग्रामस्थांनी कामं सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा काढला। सिडकोमधल्या गावकऱ्यांमध्ये दुजाभाव करत एकमेकांमध्ये भांडणं लावण्याचं काम करत असून सिडकोनं योग्यरित्या कामाचं वाटप न केल्यास काम बंद करण्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिलाय। सायन पनवेल महामार्गावर सानपाडा ते वाशी दरम्यान असलेल्या जुई उड्डाणपुलात असलेल्या लोखंडी जॉईंटमुळे गेल्या 3 वर्षात 5 दुचाकीस्वारांचा बळी गेलाय। अनेक जण गंभीर जखमी झालेत। याबाबत पीडब्ल्यूडी विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखल घेतली जात नाही। दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आजपासून राष्ट्र रक्षा यज्ञाला तयारीला सुरुवात झाली आहे। गृहमंत्री राजनाथ सिंहांनी यज्ञासाठी माती आणि पाणी गोळा करण्यासाठी आयोजित रथयात्रा रवाना झाली आहे। 8 दिवस चालणाऱ्या यज्ञासाठी लाल किल्ल्यावर 111 यज्ञकुंड उभारण्यात येतात। येत्या चैत्र नवरात्रामध्ये हा यज्ञ आयोजित करण्यात आलाय। अनेक केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। यात्रा आणि यज्ञाकडे 2019च्या निवडणुकीची तयारी म्हणून पाहिलं जाते। दरम्यान ही यात्रा राष्ट्र निर्माण करण्यासाठी असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय। जम्मूतल्या सुंझवा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 7 जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यविधी करण्यात आले। शहीदांमध्ये काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्याच्या त्राल गावातल्या लान्स नायक मोहम्मद इक्बाल यांचाही समावेश होता। इक्बाल यांना अंतिम निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून हजारोच्या संख्येनं तरुण उपस्थित होते। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। काश्मीर खोऱ्यात विशेषतः पुलवामा, शोपियान यासारख्या जिल्ह्यांमध्ये फुटीरतावादी विचारसरणीमुळे अनेक तरुणांची माथी भडकवण्यात येतात। अशा परिसरात राहणाऱ्या लान्स नायक मोहम्मद इक्बाल यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केलं। शिवाय ते काश्मीरचे सुपुत्र असल्यानं पाकिस्तानी कारवायांमुळे काश्मीरी तरुणांचे हकनाक बळी जात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। म्हणूनच इक्बाल यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तान विरोधी घोषणांना महत्त्व आहे। काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवायांना काही प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि सोशल मीडियाचा अवाजवी वापर कारणीभूत असल्याचं लष्कराच्या उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी म्हटलंय। शिवाय लष्करात धार्मिक भेदभावात अजिबात थारा नसल्याचंही अंबू यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या लष्करी कारवाया आणि त्या अनुषंगानं वाढलेली शहीदांची संख्या याविषयी अंबू सविस्तर उत्तर दिलं। ऋतिक रोशनचा बहुचर्चित सिनेमा सुपर 30चा फर्स्ट लुक रिव्हील झाला आहे आणि या सिनेमाची आता चर्चा सुरू आहे। या सिनेमात नायिका कोण असणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। आता यावरून पडदा उठलाय। मराठमोळे मृणाल ठाकूर ऋतिकच्या अपोजिट झळकणार आहे। मृणाल छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे। सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो लीक झालेत। सुपर 30 या IIT कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित असणार आहे। या सिनेमाचं वाराणसीमध्ये शूट सुरू झालं असून विकास बहल या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।